एक बरं झालं राणी, कमालच आहे तू. म्हणजे एवढ्या अंधारात तू कुठे धडपडली नाहीस, अडखडली नाहीस, तुला कुठे ठेचही लागली नाही. कसं जमतं तुला? मला सवय ना अंधाराची. आमच्या वस्तीत तर किती वेळा लाईट जाते. मग असं अंधाराला भिवून बसून राहणं परवडत नाही ना आम्हाला. आमचं तर आयुष्यच गेलंय अंधारापासून झटण्यात. मग तो अंधार आयुष्यातला असू देत किंवा घरातला. काय झालं? असं का बघताय? आधी तुझी बडबड खूप इरिटेटिंग वाटायची मला. आता असं वाटतं की तुला ऐकतच बसावं. छान बोलतेस तू. मग आता काय? तेच विचारतोय, आता काय? बघ, आपले कोणी इथे आले नाहीयेत म्हणजे याचा अर्थ कोणाला कळलंच नाहीये की आपण इथे अडकलोय. आपल्याला काही करून इथून बाहेर पडावं लागेल, नाही तर घरच्यांना टेन्शन येईल आपल्या. हो, सगळेच काळजी करत बसले असतील. आता इथनं बाहेर पडायचा काहीतरी मार्ग शोधावा लागेल. हे माहित नाही, पण बाहेर पडावं लागणार एवढं नक्की. आता हे लाईटीचे बटन जसे सापडले ना, तसे इथून बाहेर पडायचा काहीतरी मार्ग दिसतोय का ते बघूया. चला. हो. हे थांबा, इथं कुठला लँडलाईन आहे का ते बघूया आपण. नाही, पण असला तरी काय उपयोग? आपल्याला कोणाचे नंबर पाठ आहेत? माझा नंबर पाठ आहे ना मला, आणि माझा फोन तर मालती मॅडम कडे. माझ्या फोनवर फोन करू शकतो आपण. ग्रेट, ही चांगली आयडिया आहे. आपण एक काम करूया, काउंटरवर जाऊन शोधूया, तिथे असेलच लँडलाईन मला वाटतं. हा, चला चल. राणी, राणी, इंद्रा कुठे गेली? राणी, राणी, बहुतेक खाली असते. राणी, राणी, राणी बाळा, राणी, 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 काय ग बाई? आता ही राणी राणी करत आभांकडे नाही गेली पाहिजे म्हणजे झालं. मालतीला कळवायला हवं. नाही हो सर, लँडलाईन फोन तर नाही येत. मला असं वाटतं आता मोबाईल यूज करायला लागल्यापासून कोणी वापरत नसेल. चार्जर मिळतो का बघ ना. म्हणजे चार्जर जरी मिळाला ना तर आपला फोन चार्ज होईल आणि कोणाशी तरी कॉन्टॅक्ट करून आपल्याला इथून बाहेर पडता येईल. हा, थांबा बघते. नाहीये. मला असं वाटतंय आज देवाने ठरवलंच आहे की आपल्याला काहीच सापडायला नाही पाहिजे. आता काय, रात्रभर इथं राहण्याशिवाय काय पर्याय नाही आपल्याकडे. नाही नाही, पूर्ण रात्र इथे पॉसिबलच नाहीये. इथे काय कसली सोयच नाहीये. इथे आपण खाणार काय, पिणार काय, झोपणार कुठे? इथे सुद्धा बेड नाहीये, एसी नाहीये. मला फ्रेश व्हायचंय, मी फ्रेश होऊ नाही शकलो तर मला झोपच लागणार नाही. अगं नाही नाही, मला जमणार. ओ सर सर सर, आपण काय पिकनिकला नाही आलोय, आपण अडकलो इथं. राग येतोय ना मला. इथल्या माणसांना अक्कल नाहीये का? जरा शटर डाऊन करण्याच्या आधी बघायला पाहिजे ना आत कोणी राहिलंय की नाही राहिलंय, चेक केलं पाहिजे जरा. अहो सर, काय उपयोग आहे बरं चिडचिड करून? हा, आता हे काय आपल्या हातात होतं का? काय घडणार आहे ते आपल्या हातात असतं का? आता पण जे आपल्या हातात आहे त्याचा आपण आनंद घेऊया ना. आनंद? यात कसला आनंद शोधायचा आहे तुला? अहो, आपण असं समजूया की आपण अडकलो नाही हो तिथे, आपण कुठेतरी फिरायला आलोय. इथे इथे फिरायला आलोय पण या अशा जागी? तू काय बडबड करतेस राणी? तुला तरी कळतंय का तुझं?
मालती आई रत्नाईंना कळलंय राणी घरात नाहीये. काय? हो, आणि त्या सगळीकडे शोधतायत तिला. फक्त आता त्या आबांपर्यंत नाही गेल्या पाहिजे म्हणजे झालं. आहेत कुठे वहिनी? किचन मध्ये. चल. ही पोरगी किचन मध्ये पण नाहीये. मग गेली कुठं? बरं आमच्या बरोबर पण नाही आली ही. अरे देवा, ही बाहेरच राहिली का काय? बाहेरच राहिली. बरोबर आहे तुमचं. राणी घरात नाहीये. घरात नाही म्हणजे मग कुठे? तुला सांगितलंय का काही? कशाला हवेत तुम्हाला नसते चौकशा? राणी माझी सून आहे ना, मग मी बघेन. तुम्ही तुमचं काम बघा ना. नाही, मी तिला आपलं जेवणाचं विचारायसाठी. तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? काही गरज नाहीये शोधायची तिला. आणि हो, आता घरात पुन्हा राणीचा विषय काढायचा नाही. ती या घरात नाहीये हे कोणालाही कळता कामा नये, कळलं? अगं मालती म्हणजे? मला यावर चर्चा नकोय आणि आता कुठलेच प्रश्नही नकोयत. आता झाली ना शॉपिंग, मिळालं ना सगळं तुम्हाला तुमच्या मनासारखं, तेव्हा आता तोंड बंद ठेवायचं आणि गप्प रूम मध्ये जाऊन बसायचं. निघा. मालती अगं पण ती. निघा निघा. मालती आई, रत्नाईंना तर तुम्ही चांगलाच दम भरलाय. त्या आता राणीबद्दल कोणालाच काही बोलणार नाही. नाहीच बोलता कामा. नाही तर त्या आहेत आणि मी आहे. राणी रात्रभर तिकडेच राहणार. मला जे हवंय ना तेच होणार. हो आई, सगळं काही तुमच्या मनासारखं तर घडतंय. राणी तिथे व्यवस्थित अडकलीये. काय करत असेल ती आत्ता? एवढ्या अंधारामध्ये घाबरली असेल, रडत असेल, जोर जोरात ओरडत असेल. कोणीही मदतीला तिथे जाणार नाही. अहो, खाणं सोडा, साधं प्यायला तिथे पाणी पण मिळणार नाहीये तिला. आता तिला कळेल तुमच्या नादी लागल्यावर माणसांची काय अवस्था होते. खरं तर आधीच कळायला हवं होतं तिला, पण हरकत नाही. बरं मला एक सांग, इंद्रा नक्की मीटिंगला गेला ना? हो, इंद्रा भाऊजी तर मीटिंगला गेलेत. हा, नाही घरी आल्यावर त्याला काहीतरी कारण द्यायचा विचार करावा लागेल ना, कारण त्याला लगेच कळेल की राणी घरात नाहीये. हो, साधं आई, सगळं काही त्या राणीवर ढकलायचं. भाऊजी आले की त्यांना सांगायचं, बघ तुझी बायको कशी आहे.